आता आपण क्रियापदाचं दुसरं वर्गीकरण पाहू, रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब्स म्हणजे नियमित क्रियापदे. कारण रेग्युलर या शब्दाचा अर्थ नियमित असा होतो. तर रेग्युलर वर्ब्स म्हणजे नियमित क्रियापदे आणि इरेग्युलर वर्ब्स म्हणजे अनियमित क्रियापदे. नियमित क्रियापदे आणि अनियमित क्रियापदे, क्रियापदांचे असे दोन गटामध्ये वर्गीकरण केले जाते. तर हे रेग्युलर वर्ब म्हणजे काय, इरेग्युलर वर्ब म्हणजे काय, तर पहा आपण क्रियापदाचे 3 रूप पाहतो. क्रियापदाचं पहिलं रूप ज्याला आपण V1 म्हणतो, प्रेझेंट रूप. क्रियापदाचं पास्ट रूप जे असतं त्याला आपण V2 म्हणतो आणि क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे धातुसाधित, भूतकाळी धातुसाधित रूप असतं त्याला V3 म्हणतो. जेव्हा आपण क्रियापदाचे 3 रूप लिहितो तेव्हा क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये जर त्या क्रियापदाला डी किंवा ईडी हा प्रत्यय लागत असेल तर त्या क्रियापदाला काय म्हणायचं, रेग्युलर वर्ब म्हणायचं. तर रेग्युलर वर्ब काय आहे, ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये डी किंवा ईडी प्रत्यय लागलेला असतो किंवा त्याचं रूप दुसरं आणि तिसरं रूप डी किंवा ईडी प्रत्यय लावून तयार केलं जातं, त्या क्रियापदाला रेग्युलर वर्ब म्हणजेच नियमित क्रियापद असे म्हणतात. तर नियमित क्रियापद म्हणजे डी किंवा ईडी प्रत्यय लागणारे, दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपात डी किंवा ईडी प्रत्यय लागणारे क्रियापद असतात. तर याचे एक्झाम्पल आपण पाहूया. पहा इथं किल, किल हे पहिलं रूप आहे, प्रेझेंट रूप. याचं दुसरं रूप म्हणजे भूतकाळी रूप करत असताना आपल्याला त्याला ईडी प्रत्यय लावावा लागतो, किल्ड, ईडी प्रत्यय लावून. आणि त्याचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल रूप, भूतकाळी धातुसाधित रूप, हे सुद्धा किल्ड होत असतं. किल, किल्ड, किल्ड. दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपात याला कोणता प्रत्यय लागलेला आहे, ईडी प्रत्यय लागलेला आहे. डी किंवा ईडी प्रत्यय असेल तर या क्रियापदाला काय म्हणायचं, किल या क्रियापदाला रेग्युलर वर्ब म्हणायचं. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल पाहायचं, डाय. डाय म्हणजे मरणे. पहा किल म्हणजे ठार मारणे, डाय म्हणजे मरणे. डाय या क्रियापदाला फक्त डी लावायची गरज पडली, ईडी लावायची गरज नाही, कारण ई शेवटी आहेच त्याच्या. पुन्हा ईडी लावायची गरज नाही, फक्त डी लावा. डाय, डाईड, डाईड. दुसऱ्या रूपात आणि तिसऱ्या रूपात काय, फक्त डी प्रत्यय लागलेला आहे. म्हणून डाय हे क्रियापद सुद्धा काय झालं, रेग्युलर वर्ब झालं, म्हणजे नियमित क्रियापद झालं. त्याचप्रमाणे लाफ, लाफ, स्माईल म्हणजे हसणे. तर लाफ या क्रियापदाच्या दुसऱ्या रूपामध्ये ईडी प्रत्यय लागलाय, लाफ्ड असं V2 तयार झाले, भूतकाळी रूप. आणि भूतकाळी धातुसाधित पास्ट पार्टिसिपल रूप सुद्धा ईडी प्रत्यय लावूनच तयार झालेला आहे. म्हणून लाफ हे क्रियापद काय आहे, रेग्युलर वर्ब आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे वर्क, वर्क, वर्क्ड, वर्क्ड. तर ईडी प्रत्यय इथं सुद्धा लागलेला आहे, म्हणजे वर्क ही क्रियापद सुद्धा काय, रेग्युलर वर्ब आहे. त्याच्यानंतर स्टॉप. स्टॉप म्हणजे थांबणे. स्टॉप, स्टॉप्ड, स्टॉप्ड. इथं सुद्धा ईडी प्रत्यय लागलेला आहे आणि दुसरं तिसरं रूप तयार झालेलं आहे. म्हणून स्टॉप ही सुद्धा क्रियापद काय झालं, रेग्युलर वर्ब झालं. त्याच्यानंतर मिस. मिस म्हणजे काय, चुकणे. मिस, मिस्ड, मिस्ड. इथं सुद्धा ईडी प्रत्यय लागलेला आहे. तर हे सुद्धा रेग्युलर क्रियापद आहे, मिस. त्याच्यानंतर रेन म्हणजे पाऊस पडणे. रेन, रेंड, रेंड. ईडी प्रत्यय लागलेला. रेन, रेन हे नाम सुद्धा आहे आणि रेन हे क्रियापद सुद्धा आहे. आपण जर म्हणलं इट रेंड यस्टरडे म्हणजे काल पाऊस पडला, रेनचं दुसरं रूप रेंड, ईडी प्रत्यय लावून तयार केलं जातं. म्हणून रेन हे सुद्धा क्रियापद काय, रेग्युलर वर्ब आहे. तर रेग्युलर वर्ब म्हणजे काय, क्रियापदांना जर दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपात डी किंवा ईडी प्रत्यय लागत असेल तर त्या क्रियापदांना रेग्युलर वर्ब असे म्हणतात. आता आपण इरेग्युलर वर्ब बघू. आता इरेग्युलर वर्ब म्हणजे कोणता वर्ब,
ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये डी किंवा ईडी प्रत्यय लागत नाही, न लागणारे क्रियापद आहे. जर एखाद्या क्रियापदाचं दुसरं रूप तयार करताना तर त्याला डी किंवा ईडी प्रत्यय न लागता काहीतरी वेगळंच तयार होत असेल, त्याचं स्पेलिंग बदलत असेल, तर ते क्रियापद हे इरेग्युलर म्हणजे अनियमित क्रियापद होते. आता या अनियमित क्रियापदाचे काही एक्झाम्पल आपण पाहू. तर इरेग्युलर वर्ब इथे प्रेझेंट V1 V2 आणि V3 प्रेझेंट पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल, इकडे सुद्धा V1 V2 आणि V3 असे कॉलम केलेले आहेत आणि जवळपास 15 एक्झाम्पल आपण इरेग्युलर वर्बचे घेतलेले आहेत. इरेग्युलर वर्ब म्हणजे काय? ज्या क्रियापदाला दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपात डी किंवा ईडी प्रत्यय लागत नाही, म्हणजे डी किंवा ईडी प्रत्यय न लागणारे क्रियापद आहे. याच्या अगोदर आपण रेग्युलर वर्ब त्याच्यामध्ये डी किंवा ईडी प्रत्यय लागत होता, पण आता मात्र डी किंवा ईडी प्रत्यय मुळीच लागणार नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये. तर त्यांचे स्पेलिंग बदलून त्यांचे दुसरे तिसरे रूप तयार होत असतात. कधी कधी तिसऱ्या रूपात EN प्रत्यय लागत असतो त्यांना. ठीक आहे, आपण बघू आता. आता हे जे पहिलं क्रियापद आहे गो, गो हे पहिलं रूप आहे म्हणजे प्रेझेंट रूप आहे. गोचं पास्ट रूप म्हणजे V2, भूतकाळी रूप काय होईल? गोचं आपल्याला माहिती आहे वेंट, गो वेंट, आणि तिसरं रूप काय आहे? गॉन, गो वेंट गॉन. इथं कुठेही ईडी किंवा डी प्रत्यय लागलेला नाही, म्हणून गोला काय म्हणायचं? इरेग्युलर अनियमित क्रियापद. म्हणजे याच्यामध्ये तिन्ही काय म्हणजे वेगवेगळे क्रियापद आहेत, त्याच्यामध्ये नियमितता कुठं दिसत नाही. याच्या अगोदर डी प्रत्यय लागला दुसऱ्याला की तिसऱ्याला सुद्धा डी प्रत्यय, दुसऱ्याला ईडी प्रत्यय लागला तर तिसऱ्याला ईडी, म्हणजे तिथे एक प्रकारची नियमितता होती डी किंवा ईडी प्रत्ययाची. पण इथं मात्र नियमितता मुळीच नाहीये, म्हणून ते इरेग्युलर म्हणजे अनियमित क्रियापद झाले. ठीक आहे, तर गो वेंट गॉन असे 3 रूप आहेत. राईट, राईट हे पहिलं रूप आहे प्रेझेंट रूप, याचं दुसरं रूप काय आहे? रोट, WROT, आणि तिसरं रिटर्न, राईट रोट रिटर्न, V1 V2 आणि V3. त्याच्यानंतर ब्रेक, ब्रेक म्हणजे फुटणे, तुटणे, तोडणे वगैरे वगैरे. ब्रेकचं दुसरं रूप काय? ब्रोक, आणि तिसरं ब्रोकन. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन असे 3 रूप आहेत ब्रेक. पण आपण सायकलला जे ब्रेक लावतो किंवा गाडीला ब्रेक लावतो ते ब्रेक वेगळं आहे. ही ब्रेक क्रियापद आहे, आपण ते ब्रेक लावतो ते ब्रेक नाम आहे, BRAKE असं त्याचं स्पेलिंग आहे. ही ब्रेक BREAK क्रियापद आहे. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. ठीक आहे. त्याच्यानंतर कम, कम, कम म्हणजे येणे, याचं दुसरं रूप काय आहे? V2 केम, आणि तिसरं कम, कम केम कम. याचं V1 आणि V3 हे दोन्ही सारखे असतात कमचं. याचं फक्त V2 जे आहे दुसरं रूप हे मात्र वेगळं आहे, हे आहे केम. ही केम म्हणजे तो आला. त्याच्यानंतर टीच म्हणजे शिकवणे, याचं दुसरं रूप काय आहे? याचं दुसरं रूप आहे टॉट, आणि तिसरं सुद्धा टॉट. याचं दुसरं आणि तिसरं सारखं आहे. याच्या अगोदर वेगवेगळे होते, इथं दुसरं आणि तिसरं सारखं आहे. त्याच्यानंतर ब्रिंग, ब्रिंग म्हणजे आणणे, याचं दुसरं रूप काय आहे? ब्रॉट, ब्रिंग, ब्रॉड, ब्रॉट, ब्रिंग, ब्रॉड, ब्रॉट. टीचचं टॉट, टॉट. टीचच्या स्पेलिंग मध्ये टी आणि AUGST, TAUGST. इथं ब्रिंगचं ब्रॉड करताना OUGST हे स्पेलिंग तिथं आहे. इथं वर AUGST आहे, इथं OUGST आहे. उच्चार तर सारखाच आहे, टॉट, ब्रॉड हे असे उच्चार होतात. तर ब्रिंग, ब्रॉड, ब्रॉड दुसरं तिसरं सारखं आहे, पण ईडी प्रत्यय लागलेला नाहीये म्हणून हे इरेग्युलर आहे. बाय, बायचं सुद्धा बॉट, बॉट होतं, OUGST आहे याच्यामध्ये सुद्धा.
बाय बॉट बॉट, बाय म्हणजे विकत घेणे, ब्रिंग म्हणजे आणणे, बाय म्हणजे विकत घेणे, बाय बॉट बॉट, बॉट म्हणजे विकत घेतले आणि बॉट तिसरं रूप विकत घेतलेले असं आपल्याला म्हणावं लागतं. त्याच्यानंतर आठवं क्रियापद आहे रन. पहिलं रूप आहे रन, दुसरं काय रॅन आणि तिसरं रन. म्हणजे पहिलं आणि तिसरं हे सेम आहेत. ते जसं कम केम कम तसं रन रॅन रन, पहिलं आणि तिसरं हे क्रियापद सेम असतं या रनचं. त्याच्यानंतर कट, कट म्हणजे कापणे, कट याचे तिन्ही रूप सेम आहेत, कट कट कट. शट म्हणजे बंद करणे, याचे सुद्धा 3 रूप सेम आहेत, शट शट शट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिंग. सिंग म्हणजे गाणं म्हणणे किंवा गाणे, त्याचं दुसरं रूप आहे सॅंग आणि तिसरं रूप आहे संग. सिंग सॅंग संग. सॉन्ग हे नाम आहे. सिंगचे 3 रूप काय, सिंग सॅंग संग. काही जण सिंग सॉन्ग वगैरे असं म्हणत राहतात, तर सॉन्ग हे नाम आहे, ते क्रियापद नाही. सिंग सॅंग संग. त्याच्यानंतर सेंड. सेंड म्हणजे पाठवणे, याचं दुसरं रूप आहे सेंट आणि तिसरं सुद्धा सेंट. दुसरं आणि तिसरं सारखं आहे, सेंड सेंट सेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर डिग म्हणजे खणणे, खोदणे खणणे, याला डिग म्हणतात. याचं दुसरं रूप काय आहे डग आणि तिसरं सुद्धा डग. V1 V2 आणि V3. V2 आणि V3 काय डग, डिग डग डग. त्याच्यानंतर आहे सी. सी म्हणजे पाहणे, सॉ दुसरं रूप आणि तिसरं सीन, सी सॉ सीन, असे 3 रूप आहेत. त्याच्यानंतर आहे टेक. टेक म्हणजे घेणे, दुसरं रूप टूक आणि तिसरं टेकन, टेक टूक टेकन. तर ही क्रियापद इरेग्युलर व्हर्ब आहेत, कारण त्यांच्या कुठल्याही रूपामध्ये तुम्हाला डी किंवा ईडी प्रत्यय दिसणार नाही. तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या रूपात जर डी किंवा ईडी प्रत्यय लागला नाही तर ते क्रियापद इरेग्युलर व्हर्ब म्हणून ओळखलं जातं. तर हे सगळे इरेग्युलर व्हर्ब आहे. आता काही महत्त्वाची आणि परीक्षेला विचारल्या जाणारी रेग्युलर आणि इरेग्युलर व्हर्ब आपण पाहणार आहे आणि थोडीशी कन्फ्युजिंग आहेत हे. तर हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता इथे आपण काही क्रियापद घेतलेत, वर्ब घेतलेत, याच्यामध्ये रेग्युलर आणि इरेग्युलर हे मिक्स आहे. तर कोणतं रेग्युलर कोणतं इरेग्युलर आहे आणि ते अर्थानुसार कसं बदलतं हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, आता इथं कम हे क्रियापद आहे. आपण आत्ताच पाहिलंय की कम म्हणजे येणे, या क्रियापदाचं दुसरं रूप आहे केम. V2 केम आहे आणि तिसरं कम आहे, कम केम कम. ठीक आहे. पण वेलकम, वेलकम म्हणजे काय, स्वागत करणे. तर वेलकम या क्रियापदाचं दुसरं तिसरं रूप वेलकेम आणि वेलकम असं होत नाही. वेलकम तर मात्र तुम्हाला वेलकम्ड वेलकम्ड असंच करावं लागतं. म्हणजे कम केम कम हे इरेग्युलर आहे आणि वेलकम वेलकम्ड वेलकम्ड हे रेग्युलर क्रियापद आहे. ईडी प्रत्यय लागला त्याला किंवा डी प्रत्यय लागला. म्हणजे कम या क्रियापदाचं ग्रामर आपण वेलकमला अप्लाय करू शकत नाही, लावू शकत नाही. म्हणजे आपल्याला पाठच पाहिजे. कारण तुम्ही जर कम केम कम याच्यावरून वेलकमचं वेलकम वेलकेम वेलकम केलं तर परीक्षेमध्ये चूक होईल ते. म्हणून तुम्हाला हे क्रियापदाचे 3 रूप पाठ असणं अत्यावश्यक आहे. ठीक आहे. आता लाय, पण 3 नंबरला पण लाय आहे आणि 4 नंबरला सुद्धा लाय आहे. हे 3 नंबरचं जे लाय आहे त्याचा अर्थ पडून राहणे आणि 4 नंबरला खोटे बोलणे असा अर्थ आहे लाय. तर लाय या शब्दाच्या अर्थावरून त्याचे दुसरे आणि तिसरे रूप पडतात.
जर तुम्ही लाय म्हणजे पडून राहणे हा अर्थ जर घेतला तर या लायचं दुसरं रूप होतं ले. लायचं दुसरं रूप V2 होतं ले आणि तिसरं रूप होतं लेन. लाय ले लेन. लाय म्हणजे पडून राहणे, ले पडून राहिला, लेन पडून राहिलेला. तर लाय हे काय झालं, हे इरेग्युलर वर्ब झालं. तसं कम इरेग्युलर होतं, वेलकम हे रेग्युलर होतं ईडी प्रत्यय लावून. इथं लाय हे इरेग्युलर म्हणजे अनियमित क्रियापद आहे, तिन्ही रूप वेगवेगळे. पण हे जे लाय आहे खोटे बोलणे याचं मात्र दुसरं रूप डी प्रत्यय लावून होतं. लाय लाईड लाईड. ही लाईड टू मी, तो माझ्याशी खोटं बोलला, लाईड. तर लाय याचा जर अर्थ खोटे बोलणे हा घेतला तर याचं दुसरं रूप लाईड आणि तिसरं रूप लाईड होतं. तर पहिले रूप सारखे, फक्त त्याचा अर्थ तुम्ही काय घेता त्याच्यावर आहे. अर्थानुसार त्याचं दुसरं आणि तिसरं रूप बदलत असतं. ठीक आहे. म्हणजे वाक्यामध्ये मग आता परीक्षेत वाक्य येतात त्याचे, मग वाक्यानुसार तिथे ले वापरलेलं बरोबर आहे का तिथे लाईड पाहिजे वगैरे हे ठरवणं आपलं काम आहे. तर आपल्याला वाक्याचा अर्थ लावता आला पाहिजे, त्याच्यावरूनच आपल्याला समजेल की ते ले किंवा लाईड हे क्रियापद बरोबर आहे का चूक आहे वाक्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवं क्रियापद आहे ले. हे जे ले आहे हे याचा अर्थ आहे ठेवणे, हे पहिलं रूप आहे. पण तुम्ही जर वर बघितलं तर हे सुद्धा लेच आहे, ले वाय. हे दुसरं रूप आहे लायचं. हे ले आणि हे ले दोन्ही दिसायला जरी सारखे असले तरी हे ले लायचं दुसरं रूप आहे आणि हे ले म्हणजे ठेवणे. याचा अर्थ काय, पडून राहणे. हे लेचं पडून राहिलेला आणि हे ले ठेवणे. तर लेचं दुसरं रूप होतं लेड आणि तिसरं सुद्धा लेड. ले लेड लेड. पण इथं जरी डी प्रत्यय असला तरी तो ईडी प्रत्यय नाही. काय, फक्त डी आहे. हे इरेग्युलर क्रियापदच समजलं जातं. ठीक आहे. तर ले लेड लेड, लाय ले लेन, लाय लाईड लाईड, ले लेड लेड. त्याच्यानंतर लीड, LEAD. लीड म्हणजे नेतृत्व करणे. याचं दुसरं रूप सुद्धा लेडच होतं. हे पण लेड आहे आणि हे पण लेडच आहे. उच्चाराला दोन्ही सारखेच आहेत. लेड लेड, ले लेड लेड, लीड लेड लेड, हे सुद्धा लेडच आहे. उच्चाराला सारखे पण स्पेलिंगला डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणून तुम्हाला लेचं कोणचं लेड होतं, LAID होतं का LED होतं हे पण माहिती पाहिजे. तर ले दुसरं रूप लेड, तिसरं लेड. त्यानंतर लीड, लीडचं दुसरं रूप आहे हे लेड, LED आणि तिसरं सुद्धा लेड. ठीक आहे. तर हे इरेग्युलर वर्ब आहेत कारण यांचे स्पेलिंग बदलायला लागलेले आहेत. डायरेक्ट ईडी प्रत्यय लागले का नाही. डायरेक्ट ईडी प्रत्यय लागले असते तर रेग्युलर म्हटलं असतं. ठीक आहे. स्पेलिंग बदलून जर डी आलं तर ते इरेग्युलरच असतं. त्याच्यानंतर पहा हँग. हँग 7 नंबरला पण आहे आणि 8 नंबरला पण आहे. हँगचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत आणि अर्थानुसार त्याचे V2 आणि V3 हे वेगवेगळे होत असतात. जर हँगचा अर्थ टांगणे, लटकवणे, आता तुम्ही एखादी फ्रेम अशी टांगली किंवा शर्ट खुंटीला लटकवला तर हे टांगणे, लटकवणे या अर्थानं हँगचं दुसरं रूप होतं हांग आणि तिसरं सुद्धा हांग. हँग, हंग, हंग असे त्याचे 3 रूप आहेत. इरेग्युलर वर्ब आहे ते, त्याला DED प्रत्यय लागला नाही. आणि दुसरं हँग जे आहे ते आहे फाशी देणे. जर ते हँगचा अर्थ फाशी देणे असेल तर त्याचं दुसरं रूप होतं हँगड आणि तिसरं सुद्धा हँगड, ईडी प्रत्यय लावून. हे रेग्युलर आहे कारण याला ईडी प्रत्यय लागला दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये. हँग म्हणजे टांगणे किंवा लटकवणे असा अर्थ असेल तर दुसरं तिसरं रूप हंग हंग होतं. हँगचा अर्थ फाशी देणे असेल तर दुसरं तिसरं रूप हँगड हँगड होतं. तर अर्थावरून यांचे दुसरे तिसरे रूप बदलतात
अर्थावरून ते रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे हे कळतं. ठीक आहे. तर हे फार महत्त्वाची क्रियापद आहेत. परीक्षेला या क्रियापदांवर नेहमी विचारलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे व्यवस्थित पाठ पाहिजे, वाक्यामध्ये ओळखू आलं पाहिजे की या क्रियापदाचं दुसरं रूप घेतलेलं आहे ते बरोबर आहे का, तिसरं रूप घेतलेलं आहे ते बरोबर आहे का, हे सगळं पाहणं गरजेचं आहे. आपल्याला हे अर्थ आणि त्यांचे V2 आणि V3 हे पाठच पाहिजे, म्हणजे आपण प्रश्न अगदी व्यवस्थित सोडवू शकतो, करेक्टली सोडवू शकतो.